तसं नाही आहे. ते डेसिबल्स असेल 55 त्याच्या खाली जर असेल तर ते अलाउड आहेत. पण तरी पण सरकारने अचानकपणे हे यावर्षी सुरू केलेलं आहे लाऊडस्पीकर बॅन, आणि त्याने सगळ्या प्रार्थनास्थळावरून ते काढलेलं आहे. मी तुम्हाला आकडे सांगितलेला आहे अगोदर. त्याच्या अनुषंगाने जे मुंबईमध्ये 1608 भोंगे काढले आहेत, त्याच्यामध्ये मशिदीचे 1149, मंदिराचे 48, चर्चचे 10, गुरुद्वाराचे 4 आणि दुसरे 147 असे भोंगे काढले आहेत. आणि भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतो असा पेटिशनरचा हेतू होता. तसं त्यांनी सरकारने डिसिजन दिला आहे जानेवारी 2025मध्ये. तर आम्ही जुलैला आमची पेटिशन सबमिट केले. त्याच्यामध्ये 24 मशिदी आहेत पूर्ण मुंबईचे. त्याच्यामध्ये ते भोंग्याचं परमिशन व्हावं, मशीदमध्ये नमाज व्हावी व त्याच्या अनुषंगाने जे भोंगे आहेत, आजान आहेत ते होऊन द्यावं, त्याकरिता आम्ही पेटिशन टाकलं आहे. आता 9 डिसेंबरला आमची दुसरी सुनावणी झालेली आहे. 20 जानेवारीला तिसरी सुनावणी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे पॉईंट्स माननीय न्यायाधीशासमोर ठेवून आम्ही आमचा हेतू साध्य करून आम्ही लाऊडस्पीकर सगळ्या प्रस्थळावरून परत लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी आम्ही प्रयत्न करत आहे. अच्छा, आमची मागणी आहे की आम्ही आमचं कार्य कोर्टातून तर चालूच आहे. आणि त्यानंतर जर कोर्टाने आम्हाला निर्णय दिला नाही, आम्हाला जसं निर्णय पाहिजे भोंग्याचं, तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ. आणि त्यानंतर काही जे संघटन आहे, जे पेटिशनर आहेत, ते त्यांनी सांगितले की आम्ही भूक हडताळ करू आझाद मैदानामध्ये. त्यांचं ते हे आहेत, ते करू शकतात, त्यांना राईट्स आहे, ते करून ते आपलं साध्य करू शकतात. आम्ही चॅलेंज करतोय ना, आम्ही जो कोर्टाचा निर्णय चॅलेंज करणार. कोर्टाने ना काही बारीक सारीक जे पॉईंट्स आहेत ते बघितलेलं नाही आहे. धार्मिक बाजू जे आमच्या इस्लामिक धर्मात आहे ते कन्सिडर केलेलं नाही आहे. कारण जे पेटिशनर त्यावेळी होते त्यांनी जे रिलिजियस बाजू जी आहे, जी आमचे हेतू होतं ते त्याच्यामध्ये मांडले नाही. ते आम्ही याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि ते मांडू आम्ही. तुमच्या समाजावर काही राजकीय दबाव आहे काय? राजकीय दबाव आमच्या समाजावर पोलिसांचा दबाव आहे. पोलीस जबरदस्तीने घुसून लाऊडस्पीकर काढलेला आहे. स्वतःहून कोणी मशिदीने लाऊडस्पीकर काढलेला नाही आहे. आणि पोलिसांनी आमचे जे 24 पेटिशनर आहेत त्यांना दमदाटी केली आहे, त्यांच्यावर जबरदस्ती केला आहे, त्यांना हॅरेस केला आहे. ते मुद्दे आम्ही कोर्टात मांडणार आहे. हे आम्ही पहिलं जी आम्ही सुनावणी झाली होती 7 ऑगस्टला, त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलं. तर 13 तारखेपासून पर्यंत सुरू होतं. आम्ही 13 तारखेला एक अर्ज केला आहे मुख्य न्यायाधीशाला. आणि जे चाललं आहे, कारण पेटिशनरला ते लोक फोर्स करत आहे की तुम्ही का पेटिशन आमच्या विरुद्ध टाकली, असं जे आहे त्यासाठी आम्ही ते न्यायाधीशाला दिले. आणि आम्ही ते नाही, ते पोलिसांनीच सगळं केलेलं आहे. हां, जे लोकल पोलीस जे पण आहे, हां, त्यांनी सगळं केलेलं आहे. काही वैचारिक राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्यात येतं, त्यावर पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा झाला, याकडे कसं बघता? नाही, ते त्यांचं राईट्स आहे. ते पुस्तकं प्रकाशन करू शकतात भोंग्यासाठी किंवा कचऱ्यासाठी, ते करू शकतात. ते त्यांचं राईट्स आहे, फंडामेंटल राईट आहे, ते करू शकतात.